नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. ऊन पण पडलेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत सगळे सोन्याच्या वाडीला, कारण शरदचा आज बर्थडे आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी जेवण वगैरे करूनच येणार आहोत. मामींचा सकाळी फोन आला आणि ही आधू अशी काय रेडी झाली दाखवू का. पप्पा फोटो काढतात तिचे. आधू आहे बघ. वाव, परी पण झाली रेडी. कुठे गेली परी? हे बघा, परी पण झाली अशी रेडी. शाळेतून आज तिची शाळा होती, शाळेतून आली, केस वगैरे धुतले, सगळ्या आंघोळ केलेली, पण ती विना आंघोळ करता शाळेला कधीच जात नाही. आल्यावर ती केस वगैरे धुतले तिचे, कारण संडेला मी केस तिचे धुते आणि शाळा असल्यामुळे म्हटलं जाऊ नये, मग आल्यावरती धुवायला. चला आम्ही निघतो आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला भेटतो. आणि माझं हिंदी दिवसचं भाषण जर मला भेटलं तर तुम्हाला आम्ही नक्कीच जागेन. गेल्या वेळेस त्यांनी शेअर केलं ना. चालेल, चला. तिचा चेहरा कायम असा वाकडा तिकडा होतोय. ऊन पडलेला आहे मस्तपैकी. परी तर मी सकाळी शरदला बर्थडे विश करायसाठी फोन केला. तर असं बर्थडे विश करताना शरदला बोलली की आज काय मग पार्टीचं नियोजन काय. तर तो बोलतो की तुला काय माहिती नाही का, मी दाजींना कॉल केलेला तेव्हा मला कळलं की तिकडे जायचं. मग तेव्हा मी पटपट आटपून परी गेलेली शाळेला, तिथून आल्यावरती आटपून वगैरे आम्ही चाललो आहोत. हे बघू शकता ढग वगैरे, इतकं सुंदर वातावरण होतं. इतक्या भरपूर दिवसांनी असं ऊन बघितलं होतं, त्यामुळं मस्त वाटत होतं. आणि असं टू व्हीलरवरून जायला खूप मजा येते, पण लहान मुलं असल्यावरती थोडंसं कसं होतं, पण छान वाटत होतं. आणि अध्या खूप बडबड करत चाललेली, कंटिन्यू गाडीवरून बोलत होती ती. टोपी काढायची घालायची चालूच होती. बघा किती मस्त वाटतंय ना वातावरण. परी पण खुश होती, मस्त वाटतं. कारण टू व्हीलरवरून आम्ही आता चाललो आणि त्यामध्ये वाऱ्याचा आवाज भरपूर आहे, त्याच्यामुळं मला व्हॉइस ओव्हर द्यायला लागतो तुम्हाला. खूप वाऱ्याचा आवाज होता आणि आध्याचं बोलणं चालूच आहे, बघू शकता तुम्ही. माझा व्हिडिओ कर. आणि आधू बघा हेच चालू आहे. बघू शकता किती भारी वाटते. परी बघा कंटाळली. आध्या काउंट करते 1 2 3 4. पप्पा आणि आध्या काउंट करतात. मस्त वाटते. आणि लोक आता अशा वातावरणामध्ये शेंगा वगैरे सगळं वाळवत घालत असतात. हे बघू शकता, पुढेच आहे आपल्या, बघू शकता. हे बघा, आता सगळ्या रस्त्यानी धान्य वाळत घालतात, म्हणजे पावसाळ्यात जे धान्य झालेलं असतं ते वाळवून वगैरे उन्हाळ्यासाठी सगळं करून ठेवतात. बघू शकता तुम्ही. हे बघा, आता थोड्याच वेळात सोन्याची वाडी गाव येईल, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आणि काय 72 तासांचा काय तर अलर्ट दिला होता की पाऊस पडेल वगैरे, आणि तसंच वातावरण झालं आहे. आत्ता येताना तर वातावरण इतकं नव्हतं, पुढे आल्यावरती असं वातावरण झालं. आता पाऊस येण्याची खूप शक्यता आहे आणि येणारच, कारण पूर्ण ढग भरून यायला लागले. आता मगाशी बघितलं तर पूर्ण निळं पांढरं असं होतं, आता पुढे आल्यावरती काळं पांढरं असं थोडंसं व्हायला लागलं. बरं झालं आम्ही पटकन निघालो, वेळेत पोचतो. सो आता मी दाखवेन तुम्हाला सोन्याची वाडी. एंट्री करणार आहोत आम्ही आता थोड्याच. हे बघू शकता, आता थोड्याच वेळात कमानी येईल. सोनाईची वाडी असं गावाचं नाव आहे. आता आम्ही बोलता सोन्याची वाडी असं म्हणतो. सोनाई देवी आहे, त्या देवीच्या नावावरून गावाचं नाव दिलेलं आहे, बघू शकता. आणि थोड्याच वेळात घर पण येईल.
आणि पाठवून मग आदू काकांबरोबरच येणार होती. पण ती बोलली मला, मी बोलली काकांबरोबर तू ये. नाही मी पप्पाबरोबर, पप्पा आता जरा बोलायला यायला लागले ना, त्यामुळे ती सांगते मी पप्पाबरोबर येणार. मग चला बोलली. आता ते सगळे पण आदूचे म्हणजे माझे छोटे दीर, जाऊबाई, मामा मामी, मोठे मामा मामी आणि आमचा नवनीत ते पण येतील आता थोड्याच वेळात. सगळे ऑल फॅमिली मिळून आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. छान वाटतं असं फॅमिली एकत्र आल्यावरती, मस्त मज्जा मस्ती असते. आणि हे बनवणार आहेत बिर्याणी बड्डेसाठी. सो पोचला होता आता आम्ही सोन्याचीवाडी गावात. हे आमच्या छोट्या मामांचं घर, हे मोठ्या मामांचं घर आणि हे सोन्याचं घर, म्हणजे आमचे 3 नंबरचे मामा. पोचला आहोत घरी, बघू शकतो. मामा कुठं आहे? कुठे गेला सगळी? आम्ही पोहोचलेलो आहोत घरी. केस सगळी वाट लागली. हे आमच्या सिद्धनाथाचं मंदिर. आदू बघा नमस्कार करते. जय महाराष्ट्र. आहो आमच्या आजी आणि नातू बसले बघा दोघं. सगळ्यात मोठं नातवंड आजीचं नमस्कार करते. आदन म्हणते जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मंगल मूर्ती देवाच आहे, पण आध्या काय ऐकत नाही, त्याच्यामुळे तिला बसवावं लागतं. पोरं अजिबात नाहीत ऐकत. चावून खावा. नको बाई मला लावू. आता नको गा आद्या कपडे खराब करू. इथं बघ. हाय. म्हशीची आता डिलिव्हरी होणार आहे, त्याच्यामुळे ती आणि आधू अजिबात घाबरत नाही. अगं तिथं कशालाच गेलीस? काय हिचं नाव? गौरी ठेवलंय काय हिचं नाव? हा विद्या. म्हशीचं नाव पण किती भारी ठेवलंय बघ की, दीक्षा. आणि ती सुरभी, सगुण आणि दीक्षा. आता ह्याच्या बर्थडे दिवशीच बाळ जन्माला येणार. नको बाबा. काय म्हणायला चालली आद्या तू? आ काय म्हणायला चाललीस? काय म्हणायला चालल्यास? जय महाराष्ट्र म्हणायचं म्हणे मंदिरात जाऊन. जाते की. आदू इकडे. एवढी भाजी आणल्या तोडून. जा काका आलाय. काका आलाय. जा तिकडं नाही मी आली होय ना. काका आलाय. जा थांब.
तिथनं भाजी नाही आणली. इथनं पण आणली इथनं पण. तिने लाल काय लावून घेतले सगळं तोंडात? गुलाब कुठला? जा काका आलाय. काका आलाय जा. आली तू? आलीच. आता काका आलाय. काका हाय. आत्ताच आम्ही हौजी खेळलेलो. आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. चला आता परत चला घरी. फुल प्लॅनवरती आम्ही आलेलो होतो तरीच चपलीच्या आवाजाला होतोच. थोड्या वेळानं आपण आहे ना परत आहे ना एक 5-10 मिनिटांना परत जायचं. कोणाला ओके डील कन्फर्म. खूप छान मस्त वाटतंय. हवा थंडी असं होतंय. चला की बासुरी. जय बाप्पा. नमस्कार करा बाबू. नमस्कार करा. हे सोनाई देवी. मंडळी. कोणाचा बर्थडे आहे तू? कोणाचा बर्थडे? उठ मामाला बसू दे. मामाला बसू दे जा. जा मांडीवर जा. काय पाहिजे तुला? छान 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 छान. तरी नशीब तीच पाहिजे म्हणली नाही. दिसत नाही तुला. बरं ओवाळा की आता मामी. तीच पाहिजे. आपला हात त्याच्या मारायच्या अगोदर आपलं पटापट ए वड नंतर पूस. आधू नको. काय लागलं? अरे फोटो काढा की. एवढा दोघांकडे मोबाईल चांगले आहेत. त्या बाजून जा. त्या बाजून आई उठकी उठ. मम्मीला नाही. मी पण तिकडे जाते. फोटो नाही मी शूट करते. परत हात लाव. कसं धरते ती रामटेन लावते ती नाम.
कापायचं सांभाळा. साडी तुम्ही पण घालायची नाही होय. मामा चांगलं होऊन आलेत तर तुम्ही काय मग बघ की इकडे आज की झाला ठीक आहे, आता चाकू दिले की निघत बसायचं. नाही ती दोन असं कापेल. काही ठेव की काय. दिलं दिलं इकडं बघा, इकडं बघा. मामी जर कट करा. मामी. इकडं बघा, तुमचं हे. माझी सोडते माझी गाठ सोडते. आता झाले मला सरळ काय म्हणतात साधू इकडं. मामी जावा की गेलाय कधीच झडकलाय तेलाने बघते आलो. गणेश जरा. हा, काढा. तू पण काढ. इकडे बघा. आधी इकडं. मी थांबा इकडे बघ चांस ना ले अगर कोई टेक्नोलॉजी अवेलेबल है तो उसकी तरफ चलें. सगळ्याला करायचं. परी बिर्याणी झाली किती मला आपल्या आवाज नाही जाणार कॉपीराईट लागते. त्याला देखी का काढून नाही फक्त नुसतं तिकडं बघा की त्याच्याकडे आधी हे बघा की रे तिकडे बघा माझा धर्म मी गेल्यावर आता चलो बघू. आदो मम्माचं होऊ दे, आईचं होऊ दे, कापूया. मामी तुम्ही ह्या बाजूला बसा.
केलंय का त्याचं? दे ना. थांब गं बघ. जितने विकेट कीपर जाके करते तो तरफ डेंजर जोन में जरूर आते और उसमें अंपायर घुसने नहीं देता। फिर अंपायर को देखना होगा कि विकेट कहीं वहाँ टूट गई, खराब हो गई तो शायद फिर वो गलत होगा सेकंड इनिंग में बल्लेबाजी करने वालों के लिए। पर ये हुआ बास किया था 8 होता तो बाजी करते हैं 8 होता बहुत कम देते हैं इसीलिए नुसतं हुआ बढ़ जाते हैं तिला कर की ग क्योंकि T20 ज्यादा डालोगे नवीन केक धर तुला नाट्य करता नुसती नाही आता केक कापायसाठी कंटाळली ती कंटाळली केक कापायचा आहे केक कापायचा ना आदू इकडे आदू नाही मला बघत तुम्ही ओवाळा तिला मला बघू बघू कंटाळली ती झाले आता बाबा फायनल बाबा झाला झालं मामांना बोलवा की लॉक कर आता बघ केक जाईल जाताना ना नवीन माणूस टोपी काढा डोक्यावरची. कशाला अलगट ते टोपी तो कोंबडा बघतो कोंबडा केक कापून झाल्यावर जावा तिलक वर्मा के लिए और ये फैन बघा इकडे का. बकर जमान ने हमारा दबड़ी बचाई हुई थी लेकिन यहाँ अक्षर पटेल की गेंद पे चूक कंटाळा येऊ पण असं ते परत भेटते तो एवढे माणसं हे की नाही वर्मा ने बाबा पण बसला नुसतं कोवळा ते गुलाल आहे हो पण नाही कुंकू आहे तो प्लेट नाही प्लेट नसते अशी जरा हिला तर सीधा नाही आता होतो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर शरद हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू बोल की नव्हे आम्हाला पुढचं नाही बोला की हॅपी बर्थडे टू यू विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे शरद बोलू नकोस हा मामा ह्याच्यावर गाणं नाही तर बर्थडेला केलेली आहे बिर्याणी मी तुम्हाला दाखवते आता मस्त आणि चमचमीत आम्ही दोघांनी मिळून केलेली आहे तर मी दाखवते तुम्हाला हे बघा खूप मस्त झालेली आहे आता खाल्ल्यावरती कळेल परी शरद फोटो क्लिक करू दे की हे धर की असं काहीतरी ते असं फक्त धर झाकाय पण ठेवलं का टोपाच्या खाली ठेवलं फडकी. आद्या जेव दादा जेवतोय ना त्याला चमचा नकोय पटकन जेव पटकन जेव आता वाजलेले आहे 11:15 आणि आम्ही 11:15ला घरी आलो आहोत आल्याला परी हातपाय धुतलेले परी पहिल्यांदा जाऊन झोपली खूप कंटाळली आणि आधू बघा सगळा पसारा आध्या गप ना गा आद्या बघा कसं सगळं ओढून ओढून हे बघा हे बघा हे बघा अशी कांड काहीतरी करत असत्या
चल तिथं हो. आता म्हणलेलं केसांना जरा तेल लावून मालिश करायचं, पहिला ते काम लावू द्या, ते करते. आणि तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना माझ्याकडून शुभ रात्री. चला तर मग बाय.